नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. हजारो रसिकांच्या साक्षीने सासवड येथील 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्स्फूर्त भाषण करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली. या प्रसंगी व्यासपीठावर वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, संमेलनाध्यक्ष फमू शिंदे, लीला शिंदे, आमदार विजय शिवतारे, आमदार सुभाष देसाई, चंद्रकांत मुकाटे, अरविंद सावंत, गजानन बाबर, नीलम गोरे, पुणे महापालिकेचे उपमहापौर बंडू गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. भाषणात मराठी भाषेचा पुरस्कार करत उद्धव ठाकरे यांनी सीमावासियांचा मुद्दा उपस्थित केला. ठाकरे म्हणाले, मराठी भाषेवरून ज्यांना वाद घालायचे आहेत त्यांच्यासाठी साहित्य संमेलन हे व्यासपीठ नव्हे. आम्हा राजकीय नेत्यांचे सुद्धा विविध विषयांवर मतभेद आहेत, पण आमचे राजकीय मतभेद वेगळे आहेत. ते आमचे आम्ही पाहून घेऊ, पण कोठे काय बोलायचे याचे तारतम्य साहित्यिकांनी बाळगायला हवे, असा सल्ला देतानाच राजकारण्यांच्या डोक्यातील फुगा टाचणी मारून फोडण्याची ताकद मात्र साहित्यिकांमध्येच असते हे देखील लक्षात घ्या, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले. भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान बाळगणे संकुचितपणाचे वाटते, याबद्दल खंत व्यक्त करून मराठीसाठी जे जे म्हणून शक्य आहे ते मी करीनच, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. संमेलन संयोजक आयोजक सीमावासियांना विसरले नाही हे विशेष आहे. खरं तर बेळगाव म्हणजे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. एक रोयगोटी ओढली म्हणजे आयुष्य बदलते काय? तेथील लोक आजही मातृभाषेला पोरके होत आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी आचार्य अत्रे यांनी लढा दिला. त्यावेळी माझे आजोबा देखील त्यांच्याबरोबर होते. अत्रे यांनी राजकारण केले. पत्रकाराच्या भूमिकेतून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व केले. राजकारण्यांच्या डोक्यात जेव्हा हवा जाते तेव्हा त्यांच्या डोक्यातील हवेचा फुगा टाचणी मारून फोडण्याची ताकद साहित्यिकांमध्ये असते, हे अत्रे यांनी आपल्या लेखणीतून दाखवून दिले. संमेलने भरवली पाहिजेत, कारण हा मराठी भाषेचा उत्सव आहे. जर मराठी भाषकच एकमेकांमध्ये मराठी भाषेवरून तसेच संमेलनातील छोट्या मोठ्या कुरपुरींवरून भांडत बसले तर अमराठी भाषक मराठी भाषकांची चेष्टाच करतील, असेही त्यांनी नमूद केले. स्नेहल प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि विनीत कुबेर लिखित मोदीनामा या पुस्तकाचे प्रकाशन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी फोर्स मोटर्स लिमिटेडचे चेअरमन डॉक्टर अभय फिरोदिया, या पुस्तकाच्या मूळ लेखिका मधु किश्वर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, लेखक विनीत कुबेर आदी उपस्थित होते. देशभरातील संपूर्ण राजकीय परिस्थिती, न्यायालये आणि माध्यमे विरोधात असतानाही नरेंद्र मोदी यांनी या संकटाचा सामना करत आपल्या कणखर राजकीय नेतृत्वाची ओळख निर्माण केली आहे, असे गौरव उद्गार जेटली यांनी काढले. पुढे ते म्हणाले, राजकीय टीकांना उत्तर देण्यापेक्षा मोदी यांनी विकास साधत सर्वसामान्यांशी जवळीक निर्माण केली. नकारात्मक वातावरण आणि भीतीदायक चित्र असतानाही प्रशासनावर वचक ठेवून ते एक उत्तम प्रशासक बनले. ही गुणवत्ता सर्वच राजकीय नेत्यांना जमत नाही. त्याची सांगड बसल्यानेच गुजरातमध्ये त्यांना सलग विजय संपादन करता आला. नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसने त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले. गोधरा हत्याकांड हा त्याचाच एक भाग होता. मात्र काँग्रेसला त्यांच्या विरोधातील हा आरोप सिद्ध करता आला नाही. त्याशिवाय SITच्या अहवालातही मोदी यांना क्लीन चिट मिळालेली आहे. त्यांच्यावर आरोप करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. स्वतःला सावरण्यासाठी काँग्रेसची शेवटची धडपड सुरू झाली आहे. आपला भाजपची बी टीम म्हणून हिणवणाऱ्या काँग्रेसचीच अवस्था आपच्या बी टीम सारखी झाली असून त्यांची विरोधात बसण्याचीही लायकी राहिलेली नाही, अशी टीकाही जेटली यांनी केली. देशाचा कारभार पारदर्शी करायचा असेल तर स्वयंसेवी संस्थांनाही माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याची गरज आहे. तसेच त्यांना फंडिंग कोठून मिळते याचीही चौकशी करावी. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून तसे प्रतिज्ञापत्रही लिहून घ्यावे, असेही अरुण जेटली यांनी नमूद केले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. वडाच्या झाडाला
फेऱ्या घालून प्रगती होणार आहे का, असा संतप्त सवाल दैनिक पुण्यनगरीच्या संपादिका राही भिडे यांनी उपस्थित केला. साने गुरुजी स्मारक येथे राष्ट्रसेवा दलाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सलाम सावित्रीच्या लेकींना या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी विचारपीठावर राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक अरविंद कपोले, प्रमुख पाहुण्या म्हणून आझम कॅम्पसच्या आबेदा इनामदार, अभिनेत्री सुहिता थत्ते, राष्ट्रसेवा दलाच्या ज्येष्ठ सेविका विमलताई गरुड, दलाचे खजिनदार मगदुल तंबोळी आदी उपस्थित होते. भिडे म्हणाल्या, आपल्या देशातील अशिक्षित महिलांसह उच्चभ्रू सुशिक्षित महिलाही वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या घालून पूजा करतात. मात्र ज्या सावित्रीने स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला, तिचे स्मरण महिला दिनी सुद्धा होत नाही. स्त्री आणि क्षुद्रांच्या मानवमुक्तीसाठी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी शिक्षणाची दारे उघडकी करून दिली. सावित्रीबाई फक्त शिक्षिका नव्हत्या, तर शिक्षण तज्ञही होत्या. सावित्रीबाईंच्या कार्याचा सर्वाधिक लाभ उच्चभ्रू स्त्रियांनी घेतला. बहुजन समाजाच्या महिला मात्र शिक्षणापासून आजही वंचित आहेत. देशामध्ये आजही असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या 30 कोटींपेक्षा जास्त महिला मागासलेले जीवन जगत आहेत. या महिलांना मूलभूत सुविधाच उपलब्ध झाल्या नाहीत. त्यांच्या हक्कासाठी आपण काही करू शकलो तर सावित्रीबाई यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आबेदा इनामदार म्हणाल्या, स्त्रियांनी आपले हक्क आणि अधिकार कायद्यांद्वारे मिळवले आहेत, परंतु त्यात आणखी जागरूकता असावी. आपल्याला हक्क मिळाले, परंतु कर्तव्याचीही जाणीव ठेवली पाहिजे. अभिनेत्री सुहिता थत्ते म्हणाल्या, टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये स्त्रीचे करुण, दयनीय आणि अवास्तव रूप दाखवले जाते. यातून मनोरंजन होत असले तरी पडद्यावर पुरुषप्रधान संस्कृती अजूनही दाखवली जाते. मात्र आता हळूहळू परिस्थिती बदलत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राज्यातील आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच समाजाच्या विरोधात जाऊन समाज परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना सलाम सावित्रीच्या लेकींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साधना शिंदे यांनी संकलित केलेल्या कवयित्री सावित्री तसेच पन्नालाल सुराणा यांचे माझे नाव मलाला या 2 पुस्तिकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनही यावेळी करण्यात आले. बाराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन 9 जानेवारी रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महोत्सवासाठी दिलीप पाडगावकर भारत, लॉरेन्स कार्डिश अमेरिका, निकी करिमी इराण, अलेक्झांड्रा स्टुअर्ट्स कॅनडा, इद्दुर्दयो रोसोफ मेक्सिको, क्लॉस मेग जर्मनी, जेबिया एंजिलो स्पेन आणि अंजुम रजब अली भारत हे या महोत्सवाला ज्युरी म्हणून लाभले असल्याची माहिती ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चित्रपट समीक्षक समर नखाते, UFOचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज जैनिश, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, मराठा चेंबरचे अध्यक्ष SK जैन आदी उपस्थित होते. संपूर्ण महोत्सवात 228 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तसेच व्याख्यानेही आयोजित करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. फर्ग्युसन महाविद्यालयाने प्राचार्यांच्या संस्कारातून विद्यार्थ्यांची पिढी घडवली, असे गौरवोद्गार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले. द फर्ग्युसनियन्स तर्फे फर्ग्युसन गौरव अभिमान पुरस्कार निवृत्त मेजर जनरल चंद्रशेखर सामंत, सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, न्यायमूर्ती साधना जाधव, डॉक्टर शिरीष प्रयाग, अभिनेते जयराम कुलकर्णी, बुद्धिबळपटू आकांक्षा, बॅडमिंटनपटू रेवती देवस्थळी यांना राज्यपाल पाटील आणि त्यांच्या पत्नी रजनी पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष यशवंत मेहेंदळे, ॲडव्होकेट विजय सावंत आदी यावेळी उपस्थित होते. राज्यपाल पाटील म्हणाले, डॉक्टर, लष्करी सेवा, न्यायाधीश, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे विद्यार्थी घडवून फर्ग्युसन महाविद्यालयाने आपली गौरवशाली परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. साधी राहणी, उच्च आदर्श असणारी अनेक प्राध्यापक, प्राचार्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या संस्कारातून एक पिढी घडली गेली. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनाही या महाविद्यालयाने घडवले. सुमारे 125 वर्षांची परंपरा असलेल्या या महाविद्यालयाने देश पातळीवर यश मिळवणारे अनेक विद्यार्थी घडवले.
यावेळी निवृत्त मेजर जनरल सामंत, प्रतापराव पवार, न्यायमूर्ती साधना जाधव, शिरीष प्रयाग यांचीही भाषणे झाली. केअरटेकर सोसायटीच्या वतीने अपंग, मतिमंद आणि अनाथ मुलांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जोकरच्या टोपीने केलेली धमाल, डोरेमॉन सोबतचा डान्स, सांताक्लॉजच्या पोतडीतील चॉकलेट्स घेण्यासाठी झालेली गर्दी, अशा वातावरणात चिमुकल्यांचा आनंद मेळावा रंगला. जम्पिंग जॅक, घोड्यावरची रपेट, मेरी गो राऊंड सारख्या खेळण्यांनीही मेळाव्यात अनोखी रंगत आणली. या मेळाव्याचे उद्घाटन सातारा संस्थान अदालत वाड्याचे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी बालभारतीचे माजी संचालक बशीर अन्सारी, सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे, प्रशांत यादव, मोहिनी तेलंग, कॅम्प एज्युकेशन सोसायटी शाळेच्या मुळगावकर, उर्मिला पवार, निवृत्त पोलीस निरीक्षक मुख्तार शेख, दिलीप गिरमकर आदी उपस्थित होते. विशेष मुलांच्या उपस्थितीने सोसायटीचा परिसर फुलून गेला होता. आनंद मेळाव्यात टॅटू आणि घोड्याला शेपूट काढण्याच्या खेळाने रंगत आणली. मेळाव्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटपही करण्यात आले. विजय सोनवणे, सेबास्टियन मेंडोसा, गणेश चित्ते, रणजित परदेशी, जितेंद्र राशीनकर, छबू अक्का जाधव, समीक्षा खंडे, अश्विनी चित्ते आदींनी या मेळाव्याचे आयोजन केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. जेनेरिक औषधे सगळीकडे विक्रीसाठी उपलब्ध झाली तर ती गरिबांसाठी आधार ठरतील, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले. आरोग्य सेनेच्या जनलोक मेडिकल्सच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्य सेनेचे प्रमुख डॉक्टर अभिजित वैद्य, लक्ष्मीकांत मुंदडा, डॉक्टर नितीन केतकर, प्रकाश देशपांडे, आशिष आजगावकर, प्रमोद दळवी, वर्षा गुप्ते, निहार वैद्य आदी उपस्थित होते. भाई वैद्य म्हणाले, जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधांनी एवढीच दर्जेदार असतात. आपल्या देशात त्याचे मोठे उत्पादन होते, मात्र बहुतांशी औषधे ही निर्यात केली जातात. जर ही औषधे सगळीकडे विक्रीसाठी उपलब्ध झाली तर ती गरिबांसाठी आधार ठरतील. महागड्या औषधांच्या किमती सरकारने नियंत्रणात आणल्या पाहिजेत आणि जेनेरिक औषधांच्या दुकानांच्या साखळ्या उभ्या केल्या पाहिजेत. पण सरकारला हे करण्यात रस नाही, असा खेदही त्यांनी व्यक्त केला. दी रोज सोसायटी ऑफ पुणेने 93व्या गुलाब प्रदर्शनाचे आयोजन 11 व 12 जानेवारी रोजी टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते होणार आहे. गुलाब लागवडीत विशेष कार्य करणाऱ्या उषा जम्मा यांना अभिनेत्री रेशम टिपणीस यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रगतिशील गुलाब शेतकरी हे पारितोषिक यवतमाळच्या लक्ष्मीबाई पारवेकर यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती रोज सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मधुकर कवडे, मीरा घोरपडे आदी उपस्थित होते. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची
सुरुवात प्रगतीची.